5 वर्ष आहेत, 4.5 वर्ष आहेत, या सगळ्या कालावधीमध्ये महिलांनी हे सगळं प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून मग अशा प्रकारच्या युवा संसदेची आवश्यकता वाटते. मी चॅलेंज देतो, या सभागृहात बसलेल्या एकानेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली घटना वाचलीच नाही. वाचली असेल तर हात वर करा. माझ्याकडे 100 कॅडबरी घेऊन मी दिवसभर फिरतो, संध्याकाळी त्यातले 2च उरतात. तर असं जो कोणी विशेष हात वर करतो त्याला मी कॅडबरी देतो. नाही हात वर येणार, माझी कॅडबरी वाचेल आणि आम्ही निघालो राजकारणात जायला. घटना म्हणजे काय? घटना म्हणजे काय झाल्यास काय करावे, इतकं सोपं. फार कठीण करून ठेवलं आपला देश. काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना. राज्य म्हणजे काय, केंद्र म्हणजे काय, केंद्राचे अधिकार कोणते, राज्याचे अधिकार कोणते, केंद्र आणि राज्यामध्ये वाद निर्माण झाला कसा सोडवायचा, हायकोर्ट म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट म्हणजे काय, इन्कम टॅक्स म्हणजे काय, निवडणूक आयोग म्हणजे काय. दिस इज द कॉन्स्टिट्यूशन जी आम्हाला अभ्यासक्रमातही शिकवली जात नाही. आणि आम्ही राजकारणात जायला निघालो तर उत्साहाने आम्ही सुद्धा माहिती करून घेत नाही. त्यामुळे आम्ही राज्य शासन म्हणून आता एक कोर्स डेव्हलप करतो. म्हणजे जाधवरांचा हा उपक्रम चांगला युवा संसद. पण आम्ही 2 वर्षाचा येत्या 1 आठवड्याभरामध्ये कोर्स घोषित करतो आणि तो जूनपासून चालू होईल. 75% मुलींनाच प्रवेश मिळेल, 25% पुरुषांना पण मिळेल. की ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत म्हणजे काय, 9 जण का निवडतात, मग काही ठिकाणी 17 का निवडतात, डायरेक्ट निवडणुकीने सरपंच कसा होतो, इनडायरेक्ट निवडणुकीने उपसरपंच कसा निवडणूक होतो, यांना पैसे कोण देतं, गावामध्ये काय ती घरपट्टी त्याच्यात चालतं का, का दिल्लीहून त्यांना पैसे येतात. मग पूर्वी ते इनडायरेक्ट यायचे, झेडपीला यायचे, स्टेटला यायचे, झेडपीला यायचे, पंचायत समितीला यायचे, ग्रामपंचायतीला यायचे. आता ते डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या अकाउंटला येतात. या सगळ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती म्हणजे काय, 5 गावं 7 गावं कशी निवडतात, झेडपी म्हणजे काय, एका झेडपीत 2 पंचायत समिती का, मग विधानसभा, मग त्याच्यामधलं रिझर्वेशन, लोकसभा, खाती, मंत्रिमंडळ, या सगळ्याचा 4 वर्षात अभ्यास करून निवडणुकीला समोर या, तर IAS अधिकारी तुम्हाला चालवणार नाही. की ही भावना बदलावी लागेल. अरे देशाचं भविष्य घडवण्याची क्षमता असणाऱ्या तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनीमध्ये जर हा राजकारणाच्या व्याख्येचा भाव असेल तर देश कैसे आगे जाएगा. आणि देश आगे जाना चाहिए हे भाषणातून म्हणून थोडी देश आगे जाणार आहे. तुम्हालाही जेव्हा वाटेल ना देश बदलना चाहिए, देश आगे जाना चाहिए, तो देश को आगे बढ़ाने वाले को मत ढूंढो, देश को बदलने वाले को मत ढूंढो. एक बार अपने आप को आईने में देख लो. देश बदलने वाला, देश को आगे ले जाने वाला आपको आईने में दिख जाएगा. अरे ही जबाबदारी तुमची माझी आहे. आणि म्हणून राहिलेली आहेत. युवा संसदेच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये 2 इलेक्शन्स त्या ठिकाणी झाले. 2019चं इलेक्शन असेल आणि आत्ताचं 2024चं इलेक्शन असेल. परंतु मला सांगताना आनंद वाटतो, या युवा संसदेमध्ये एक MBA झालेली मुलगी, जी मुलगी आदिवासी समाजामधून येते, नंदुरबार सारख्या ठिकाणी या युवा संसदेच्या कार्यक्रमामधून त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन झेडपी सारख्या इलेक्शनला त्याच्यामध्ये उभी राहिली. ती जिंकली किंवा हारली हा भाग वेगळा आहे, परंतु शिकलेली लोक राजकारणामध्ये येण्याची जी सुरुवात आहे, ही सुरुवात या युवा संसदेच्या 3ऱ्या युवा संसदेपासून त्या ठिकाणी झाली. आणि ज्या वेळेसला येणाऱ्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन्स त्या ठिकाणी लागतील, त्यावेळेसला इथं बसलेल्या मुलं जी 8000 ॲल्युमिनीज आतापर्यंत युवा संसदेमधून ट्रेनिंग घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत, हे नक्कीच आपल्याला विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सगळ्या लोकांची सेवा करताना आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतील. आज या ठिकाणी ग्रामसभा ते लोकसभा असं सत्र हे उद्घाटनाचं आपलं त्या ठिकाणी आहे. युवकांनी राजकारणाकडे बघण्यासाठीचं चांगलं एक व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. आज मुलांची अनास्था राजकारणाकडे बघण्याची फार मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. मागच्या 4-5 वर्षामध्ये आपलं राजकारण त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती ढवळून निघालं, परंतु हे ढवळल्यानंतर अनेक युवक राजकारणाकडे चांगल्या नजरेने त्या ठिकाणी पाहत नाहीत. आणि म्हणून कुठंतरी एक आशेचा किरण पाहिजे. ही आशेचा किरण दाखवणारी युवा संसद ही आपली त्या ठिकाणी आहे. आणि मी माझ्या गावच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानतो. हा पुरस्कार मिळण्यासाठी माझ्या गावच्या जवळील एक 10-12 किलोमीटर असणारे आंधळगावचे अमोलजी कुसेकर यांनी माझी शिफारस केली. त्यांचे मी
आभार मानतो. तर विद्यमान आमदार आता जरी ते नसले तर त्यांच्या विरोधात उभं राहून आपला तिथं मी प्रतिनिधी म्हणून लोकांची अपेक्षा म्हणून मी तिथं उभं राहणार आहे आणि निवडून येऊन दाखवणार आहे. खरं तर मी पाहिलं की एका ग्रामीण भागातून आलेला हा युवक आज या पुणे शहरामध्ये मोठ्या जिद्दीने हे साम्राज्य उभं करीत असताना त्यांनी त्यांच्या या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जे जे घडलंय ते आपणा समोर यूट्यूबच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. जाधवराव सरांनी ज्यावेळेस सुरुवातीलाच मला वाटतं 2 रूममध्ये हे इन्स्टिट्यूट चालू केलं होतं, म्हणजे 2 रूमची शाळा चालू केली होती आणि त्याचं रूपांतर आज एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये होतंय. आणि शार्दूल सरांचं स्वप्न आहे की येणाऱ्या काळात हे एक विद्यापीठ व्हावं. मी उपस्थित व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा.